कृष्ण हरी हरि जय जय राम कृष्ण हरि हरि जय जय राम कृष्ण हरी हरि जय जय राम कृष्ण हरि जय राम कृष्ण हरी हरि जय जय राम कृष्ण हरि जय राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरि जय जय राम कृष्ण हरि हरि जय जय राम कृष्ण हरि हरि जय जय राम कृष्ण हरि जय जय राम कृष्ण हरि हरि जय जय राम कृष्ण जय जय राम कृष्ण हरि जय जय राम कृष्ण हरि जय जय राम कृष्ण जय जय राम कृष्ण जय राम कृष्ण जय जय राम कृष्ण जय जय राम कृष्ण जय जय राम कृष्ण जय राम कृष्ण जय जय राम कृष्ण हरि 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 जय जय राम कृष्ण हरे राम जय जय राम कृष्ण हरि जय जय राम रूप पाहता लोचनी 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 सुख झाले वो साजनी सुख झाले वो साजनी साजनी तो विठ्ठल बरवा तो विठ्ठल बरवा हे सुख झाले हो झाले हो साधने तो विठ्ठल बरवा तो विठ्ठल बरवा तो माधव बरवा तो माधव बरवा बरवा तो विठ्ठल बरवा तो विठ्ठल बरवा हे तो माधव बरवा तो माधव बरवा तो विठ्ठल बरवा तो विठ्ठल बरवा बहुत सुकृताची जोडी बहुत सुकृताची जोडी बहुत सुकृताची जोडी बहुत सुकृताची जोडी म्हणून विठ्ठली आवडी आवडी म्हणून विठ्ठली आवडी आवडी तो विठ्ठल बरवा तो माधव बरवा म्हणून विठ्ठली आवडी म्हणून विठ्ठली आवडी 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 तो विठ्ठल बरवा तो माधव
रखुमा बाप रखुमा बाप रखुमा देवी वर बाप रखुमा देवी वर तो हा विठ्ठल बरवा हा तो हा विठ्ठल बरवा बाप रखुमा बाप रखुमा बाप रखुमा देवी वर हा बाप रखुमा देवी वर तो हा विठ्ठल बरवा तो हा माधव तो हा माधव तो हा माधव बरवा तो हा माधव बरवा बरवा तो हा विठ्ठल बरवा हा तो हा विठ्ठल बरवा तो हा माधव तो हा माधव तो हा माधव बरवा तो हा माधव बरवा तो हा विठ्ठल बरवा हरी जय जय राम कृष्ण 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 हरि जय राम कृष्ण जय राम कृष्ण हरि जय 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 राम कृष्ण हरि जय जय राम कृष्ण राम कृष्ण हरि जय जय राम हरि जय जय राम जय राम आम्ही दोन्ही साजीरी राम कृष्ण नामे हे दोन्ही साजे रे राम कृष्ण नामे हे दोन्ही साजिरी राम कृष्ण नामे हे दोन्ही साजे हृदय मंदिरी स्मराकारे हृदय मंदिरी स्मराकार हृदय मंदिरे स्मराकार हृदय मंदिरे स्मराकारे कोणी आपण करा सोडवा हे आपुले आपण करा सोडवा आपुली आपण करा सोडवा आपुले आपण करा सोडवा संसार बंधन तोडावेगी संसार बंधन तोडावे संसार बंधन तोडावे संसार बंधन तोडावे ज्ञान देवा ध्यानी राम कृष्ण माळा ज्ञान देवा ध्यानी राम कृष्ण माळा देवा ध्यानी राम कृष्ण माळा ज्ञान देवा ध्यानी राम कृष्ण माळा साई जिव्हाळा श्रीमूर्ती रया हृदयी जिव्हाळा श्रीमूर्ती हृदय निवाळा श्रीमूर्ती रया हृदय निवाळा श्रीमूर्ती रया बोली आपण करा सोडवा बोली आपण करा सोडवा आपण करा सोडवा बोली आपण करा सोडवा
कुमार 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 हरि कुमार कुमार देव कुमार कुमार हरि कुमार कुमार देव कुमार कुमार विठोबा कृष्ण नामे हे दोन्ही साजी राम कृष्ण नाम हे दोन्ही साजी नामे ही दोन्ही साजे राम कृष्ण नामे दोन्ही साजे राम कृष्ण नामे हे दोन्ही साजे राम कृष्ण नाम हे दोन्ही साजे राधे राम कृष्ण नामे हे दोन्ही साजे राम कृष्ण नामे हे दोन्ही साजे हृदय मंदिर स्मरता रे हृदय मंदिर स्मरता रे हृदय मंदिर स्मरता रे हृदय मंदिरी स्मराकारे हृदय मंदिरी स्मराकारे हृदय मंदिरी स्मराकारे आपुली आपण करा सोडव आपुली आपण करा सोडव संसार बंधन तुटावे संसार संसार बंधन बंधन संसार संसार बंधन तोड़ा रे संसार संसार रे संसार
बंधन तोडावे संसार संसार बंधन संसार थोड़ा 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 संसार बंधन बंधन तोडावे संसार बंधन तोडा वेग संसार बंधन तोडा तोडा वेग आपुरी हरा सोड आपुरी हरा सोड बोला पुंडली ज्ञानदेव पंढरीनाथ
महाराज की सद्गुरु जोग महाराज माता की रामकृष्ण नामे हे दोन्ही साजिरी हृदय मंदिरी स्मराकारे आपोली आपण करा सोडवना संसार बंधन तोडावेगी ज्ञानदेवा ध्यानी रामकृष्ण माळा हृदयी जिव्हाळा श्रीमूर्तिरया आपुली आपण करा सोडवना संसार बंधन तोडावेगी समचरण सरोजं चंद्रनीलांबुदाभं जगन्निहितपानिं मंडनं मंडनाना तरुणतुलसीमाला कंदरं कंजनेत्रं सदयधवलहासं विठ्ठलं चिन्तयामि सर्वमङ्गलमङ्गल्ये शिवे सर्वार्थसाधिके शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी नमोस्तुते लोकाभिरामं रणरङ्गधीरं राजीवनेत्रं रघुवंशनाथं कारुण्यरूपं करुणाकरन्दं श्रीरामचन्द्रं शरणं प्रपद्ये कलावज्ञजीवोत्तरार्थावतारं कलङ्कं कदिजोदिकामोदिवक्त्रं खलानीशवादापणोदार्हदक्षं समाधिस्थमूर्तिं भजे ज्ञानदेवं नमो सद्गुरु तुकया ज्ञानदीपा नमो सद्गुरु सच्चिदानन्दरूपा नमो सद्गुरु भक्तकल्याणमूर्ति नमो सद्गुरु भास्करा पूर्णकीर्ति गंगा विशुद्धं नितपादस्पर्शं सरोवेष्टितं चुम्बितं पुण्यस्थानं सराले स्थितं तं समाधिस्थमूर्तिं नमामि गंगागिरिजियोगिराजं तपोज्ञानवैराग्यभक्तिस्वरूपं सदालङ्कृतं साधुसन्न्यासयोगम् मुखे अस्य वेदान्तशास्त्रार्थनीतिं नमो नारायणगिरिं ब्रह्मस्वरूपम् सम्पाद्य ज्ञानं च विधाय भक्तिं विलोकितो येन समाधिराजः वैराग्यवन्तं सुविचारयुक्तं नमामि जोगं शिरसा गुरुं तं शरदिन्दुसमाकारे परब्रह्मान् स्वरूपिणी वासरापीठनिलये सरस्वती नमो नमः जयांचे गिलिया स्मरण होय सकळ विद्येंचे अधिकरण तेची वंदो श्रीचरण श्री गुरूंचे ते नमस्कारोनी आता अष्टसिद्धी नवनिधी के दाता
असवर दीन जानकी माता राम रसायन तुमरे पासा सदार हो रघुपति के दासा राम लक्ष्मण जानकी जय बोलो हनुमान की आइए हनुमंत विराजिए आइए हनुमंत आइए हनुमंत विराजिए आइए हनुमंत विराजिए धारिए हनुमंत विराजिए आइए हनुमंत विराजिए कथा करहु मति अनुसार पधारिए पवन कुमार आइए हनुमंत विराजिए आइए हनुमंत रामकृष्ण नामे हे दोन्ही साजिरी हृदय मंदिरी स्मराकारे आपुली आपण करा सोडवण संसार बंधन तोडावेगी. अधिष्ठान दैवत भगवान श्री हनुमानजी महाराजांच्या चरणी साष्टांग प्रणाम करतो. मुक्त कैवल्य तेजोनिधी परब्रह्म स्वरूप योगीराज सद्गुरु श्री गंगागिरीजी महाराज स्वानंद सुखनिवासी नित्य स्मरणीय सद्गुरु श्री नारायणगिरीजी महाराज माऊली श्रीमंत श्री ज्ञानोबा राजा जगद्गुरु श्रीमंत श्री तुकोबा राजा राष्ट्रसंत सद्गुरु जनार्दन स्वामी महाराज श्री समर्थ सद्गुरु किसनगिरीजी बाबा स्वानंद सुखनिवासी नित्य स्मरणीय सद्गुरु जोग महाराज आदी करून वारकरी संप्रदायातील सकल संतांच्या स्मृतीला अभिवादन करतो. आजच्या चिंतन सेवेकरता उपस्थित भगवान स्वरूप सर्व श्रोतृवृंद, व्यासपीठावरील उपस्थित समस्त भजनी मंडळ, विनेकरी महाराज, श्री क्षेत्र गोंडेगाव समस्त भजनी मंडळ आणि आमची सर्व ज्येष्ठ गुरुबंधू गुणीजन महाराज मंडळी सर्वांच्या चरणी श्रद्धेनं वंदन करून आजच्या चिंतन सेवेला प्रारंभ करतो. विठ्ठल विठ्ठल आजच्या चिंतन सेवेकरता निरूपणाकरता घेतलेला अभंग कैवल्य साम्राज्य चक्रवर्ती ज्ञानियांचे राजे योग्यांची माऊली साधकांचे मायबाप श्रीमंत श्री ज्ञानेश्वर महाराज यांचा 3 चरणाचा यावत जीवाला संसार बंधनातनं मुक्त होण्याकरता या विश्वाला गोड असा बीज मंत्र देणारा चिंतनीय अभंग आहे. संकल्पित वेळेमध्ये आपल्याला या अभंगावरती चिंतन सेवा करायची आहे. तत्पूर्वी ज्या निमित्तानं आपण सर्वजण उपस्थित आहोत ते निमित्त आपणा सर्वांना ज्ञात आहे. आज या ठिकाणी स्वर्गीय पिताश्री पोपसे पाटील परिवाराचं आधारवड व्यक्तिमत्व विजय काशीनाथ पाटील पोपसे यांना आपल्यातनं जाऊन आज 1 वर्ष पूर्ण होतंय. स्वर्गीय विजय दादांचा प्रथम पुण्यस्मरण विधी संपन्न करत आहेत मातोश्री गंगा भागीरथी मंदाबाई विजयराव पाटील पोपसे, सौभाग्यवती पुष्पाताई मच्छिंद्र पाटील माकुडे, सौभाग्यवती अनिताताई सुभाषराव पाटील लांडगे, श्री वाल्मिक विजयराव पाटील पोपसे, सौभाग्यवती सविता सुनीलराव पाटील खर्डे, सौभाग्यवती सुरेखा मच्छिंद्र पाटील भांड आणि समस्त पोपसे पाटील परिवार या परिवाराच्या वतीनं स्वर्गीय पिताश्री विजयराव काशीनाथ पाटील पोपसे यांचं प्रथम पुण्यस्मरण आपणा सर्वांच्या उपस्थितीमध्ये संपन्न होते. आजच्या कीर्तन सेवेचा योग ज्यांच्या प्रेमास्तवाला वाल्मिक दादांचे जिवलग मित्र आणि आमचेही जिवलग मित्र
आदरणीय अरुण भाऊ गमी पाटील प्रतीक्षा फुल भांडार या नावानं खूप चांगला मंडपचा डेकोरेशनचा पुष्पहाराचा व्यवसाय ते करतात. आदिशक्ती वाघाई मातेला गेली अनेक वर्षांपासून दररोज प्रातःकाळी पुष्पहार अर्पण करण्याचा त्यांचा मानस आहे, निश्चय आहे आणि ती सेवा दररोज त्यांची सुरू आहे. त्या माध्यमातून आदिशक्ती वाघाई माता देवस्थानच्या ट्रस्टपदी विश्वस्तपदी त्यांची नियुक्ती झालेली आहे. असे आमचे जिवलग मित्र अरुण भाऊ गमे पाटील विश्वस्त वाघाई माता देवस्थान ट्रस्ट श्री क्षेत्र निमगाव खेरी यांच्या माध्यमातून सेवेचा योग आला. सेवेकरता उपस्थित गायनाचार्य हरिभक्तीपरायण आमचे जिवलग स्नेही चैतन्यजी महाराज आहेत. महाराजांना वंदन आहे. गायनाचार्य भजन सम्राट स्वररत्न महाराष्ट्रातील सुप्रसिद्ध गायनाचार्य हरिभक्तीपरायण विराजजी महाराज मगर आहेत. गायनाचार्य महाराष्ट्रातील सुप्रसिद्ध भजन सम्राट हरिभक्तीपरायण अनिलजी महाराज उंद्रे आहे. मृदंगाचार्य मृदंग रत्न आमच्या सगळ्यांचे लाडके मृदंगाचार्य महाराष्ट्रामध्ये ज्यांचा मृदंग गाजतोय हरिभक्तीपरायण प्रसादजी महाराज गायकवाड चांदेगावकर महाराजांनाही वंदन आहे. गोंडेगाव भजनी मंडळाचे आधारस्तंभ आणि आमचे मार्गदर्शक आदरणीय वंदनीय पूजनीय हरिभक्तीपरायण बाळासाहेबजी महाराज पोपसे मामा आपल्यालाही वंदन आहे. दुसरे पोपसे महाराज बडी महाराज तुम्हाला सगळ्यांना वंदन आहे. विनेकरी महाराज रतन महाराज मिस्त्री यांना पूर्ण परिसर मिस्त्री या नावाने ओळखतो. बेटामध्ये खूप श्रद्धेनं सेवा करतात. मिस्त्री आणि भिकाभाऊ यांची जोडच आहे. बेटामध्ये पुण्यतिथी असेल, पायदिंडी सोहळा असेल, नैमित्तिक उत्सव असतील, त्या सगळ्याच सेवेमध्ये आमचे मिस्त्री सगळ्यात पुढे असतात. महाराज तुम्हालाही वंदन करतो. या बाजूची सर्व टाळकरी महाराज मंडळी माता बहिणी आपल्या सगळ्यांना वंदन. साऊंड सिस्टीममध्ये आपल्या गावचं नाव ज्यांनी महाराष्ट्रात पोहोचवलं, साऊंडमध्ये खूप अलौकिक क्रांती केली, शून्यातून स्वतःचं वैभव ज्यांनी स्वतःचं स्वराज्य उभं केलं, ते आदरणीय मुकुंद दादा म्हैस आमचे जिवलग मित्र आहे. यांची सुंदर साऊंड व्यवस्था आहे. अगदी 8 चॅनलच्या मिक्सरपासनं मुकुंद दादा आमच्या सोबत आहे. आम्ही खूप वेळा भजन केलं आणि आजही कीर्तनामध्ये मुकुंद दादा आमच्या सोबत असतात. सुंदर साऊंड व्यवस्था आहे. महाराष्ट्रामध्ये जेवढे नामांकित साऊंड सिस्टीम आहेत त्यांच्यामध्ये मुकुंद दादाचा क्रमांक लागतो. आपल्या गोंडेगावचं वैभव आहे म्हणून मुकुंद दादालाही धन्यवाद देतो. समोर बसणारी सर्व मंडळी सर्वांना वंदन आहे. दत्ताभाऊ तिपाली यांचा मातोश्री यूट्यूब चॅनल आहे. ज्यांना कीर्तन ऐकायचंय, घर बसल्या कीर्तन श्रवण करायचे, भजन श्रवण करायचे, गुरुवर्य महंत स्वामी रामगिरीजी बाबांची कीर्तन सेवा ज्यांना श्रवण करायची आहे त्यांनी मातोश्री यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि कीर्तन सेवा घर बसल्या बघा, आनंद घ्या. दत्ताभाऊ तुम्हालाही धन्यवाद. आमच्या भजनी मंडळाचे आधारस्तंभ आणि आमचे मार्गदर्शक आदरणीय हरिभक्तीपरायण उंद्रे नाना भागचंदजी महाराज उंद्रे नाना तुम्हाला सुद्धा मी वंदन करतो. सगळा परिसर तालुका गोंडेगाव नायगाव निमगाव खैरी उंद्रे नाना म्हटलं की 40-50 वर्षांची सेवा डोळ्यासमोर उभी राहते. ज्यांच्या बोटाला धरून आम्ही परमार्थ शिकलो ते आदरणीय नानाही उपस्थित आहेत. नानांनाही धन्यवाद देतो, वंदन करतो. उपस्थित सगळी पाहुणे मंडळी, ग्रामस्थ मंडळी, माता बहिणी आपल्या सगळ्यांच्या चरणावरती श्रद्धेनं वंदन करतो आणि चिंतन सेवेला प्रारंभ करतो. मस्तक हे पायावरी, मस्तक हे पायावरी, मस्तक हे पायावर, मस्तक हे पायावर, या वारकरी संतांचा हार करी संतांचा, हार करी संतांचा, या वारकरी संतांचा, वारकरी संतांचा, या वारकरी संतांचा. मस्तक हे पायावरी, या वारकरी संतांचा, या वारकरी संतांचा, या वारकरी संतांचा. स्मरणाच्या निमित्तानं आपण सर्वजण उपस्थित आहोत. धर्मसिंधू नावाच्या ग्रंथामध्ये
पुण्यस्मरणाचा उल्लेख आलेला आहे. पुण्यस्मरण का करावं, श्राद्धविधी का करावा? आत्म्यानं देहाचा त्याग केल्यानंतर काही विधी त्यांच्या पुढील पितरांकरवी यथासंगरित्या संपन्न करायचे आहेत. त्यामध्ये आत्म्यानं देहाचा त्याग केला की पहिला विधी होतो अंत्यविधी, दुसरा विधी होतो रक्षा विसर्जन विधी, तिसरा विधी होतो दशक्रिया विधी, चौथा विधी होतो 13वा विधी, 5वा विधी होतो मासिक श्राद्ध आणि समारोपाचा विधी होतो वर्ष श्राद्ध. श्राद्ध विधीचं पिंडदान आटोपलं म्हणजे तो दिवस म्हणजे त्या आत्म्याचा आत्मामुक्ती दिन. विठ्ठल 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 श्रीमद भगवद्गीतेमध्ये पिंडदानाचा उल्लेख आलेला आहे 5000 वर्षापूर्वी. संकरो नरकायैव कुलघ्नानां कुलस्य च पतन्ति पित्रो म्हेषां लुप्तपिण्डोदक क्रिया संकरो नरकायैव कुलघ्नानां कुलस्य च पतन्ति पित्रो म्हेषां लुप्तपिण्डोदक क्रिया. अर्जुनाच्या मुखातला श्लोक आहे. अर्जुन म्हणतात, प्रभू या कौरवांचं युद्धानंतरचं जाणं म्हणजे यांच्या कुळाचा नाश होणं आहे. या कौरवांच्या कुलातील कुलस्त्रिया वर्णसंकर करतील त्याचं पाप मला भोगावा लागेल आणि कौरवांचं पिंडदान नाही झालं तर हे कौरवांचे पितर नरकाला जातील. संकरो नरकायैव कुलघ्नानां कुलस्य च पतन्ति पित्रो हेषां लुप्तपिण्डोदक क्रियाः. म्हणून आज या जगतामध्ये वडीलधाऱ्यांप्रती अंतःकरणातील जी श्रद्धा आहे ती श्रद्धा व्यक्त करण्याचा विधी म्हणजे श्राद्ध. विठ्ठल 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 घरातील आई वडील आजी आजोबा हे दीपस्तंभ असतात. घरातील आई हे पालनीय तत्व आहे आणि घरातील वडील हे संरक्षणीय तत्व आहे. 2 वेळच्या पोटाची काळजी घेते आई आहे. आयुष्यभर परिवाराच्या संगोपनाची काळजी घेतात वडील असतात. घरामध्ये सगळ्यात मोठा त्याग कोणाचा असेल तर आपल्या घरातील वडीलधाऱ्यांचा आहे. चैतन्य महाराज लेकरं मोठे झाल्यानंतर त्यांच्या भावविश्वामध्ये आनंद घेतात. मुलगा क्लास 1 ऑफिसर झाला, त्यांनी व्हिजिटिंग कार्ड छापलं. पण क्लास 1 ऑफिसर ज्यांनी बनवलं त्या आई वडिलांनी करून व्हिजिटिंग कार्ड छापलेलं नाही अजून की आमची मुलं क्लास 1 ऑफिसर झाली, हे माझं मी त्याचे वडील आहेत बुवा, हे घ्या माझं व्हिजिटिंग कार्ड. मुलांना मोठं करणं, मुलांचं संगोपन करणं आणि मुलं मोठे झाल्यानंतर त्याचं श्रेय स्वतःकडे न घेणं हा स्वभाव वडीलधाऱ्यांचा आहे. ऐसी कळबळ्याची जाती, ऐसी कळबळ्याची जाती, जाती कळबळ्याची जाती, कळबळ्याची जाती. करीला भावीन प्रीती, करीला भावीन प्रीती, ऐसी कळबळ्याची जाती, ऐसी कळबळ्याची जाती, जाती. करीला भावीन करीला भावीन प्रीतीरा, ऐसी कळबळ्याची जातीरा, ऐसी कळबळ्याची जाती, ऐसी कळबळ्याची जाती,
करीला भावी न प्रीती करीला भावी न प्रीती ऐसी कावळ्याची जाते करीला भावी न प्रीती करीला भावी न प्रीती ऐसी कळवळ्याची जाती करी लाभावी न प्रीती पोटी भार वाहे त्याचे सर्वस्व हिस आहे लेकुराचे हित जाणे किंवा वाहे माऊलीचे चित्त जगामध्ये वडीलधाऱ्यांनी इतका त्याग दुसरा कोणाचा नाही म्हणून वेद म्हणतात पहिली पूजा मातृदेवो भव दुसरी पूजा पितृदेवो भव तिसरी पूजा आचार्य देवो भव आणि चौथी पूजा अतिथी देवो भव विठ्ठला 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 वडीलधाऱ्यांच्या प्रति अंतःकरणामध्ये जी श्रद्धा आहे आज स्वर्गीय विजयदादा आपल्यामध्ये नाही आहे परंतु त्यांनी हे नियोजन पाहिलं सुंदर मंडप दिला मंडपामध्ये आपल्यासारखी सर्व स्वभावानं श्रीमंत असणारी मंडळी वेळ देऊन उपस्थित राहिली आज माणसं सगळं द्यायला तयार आहे पण वेळ काय देत नाही कोणी कोणाला आज आपण या परिवाराच्या दुःखात वेळ दिला ही या पोपसे परिवाराची खरी श्रीमंती आहे आपण एक वेळ कोणाच्या सुखात नसलो तरी चालेल पण दुःखामध्ये जी माणसं आवर्जून हजर राहतात ना खऱ्या अर्थानं भगवान पांडुरंग परमात्म्याची ती सेवा करण्याकरता या सृष्टीमध्ये येतात पैशानं श्रीमंत असणारी माणसं पावलं पावली भेटतात वाक्य फार छान आहे पैशानं श्रीमंत असणारी माणसं पावलं पावली भेटतात पण मनानं श्रीमंत असणारी माणसं भेटण्याकरता पावलं झिजवावी लागतात आज स्वर्गीय विजयदादाची ही श्रीमंती आहे आज आदरणीय वाल्मिक भाऊनी केलेले परिश्रम आहे 4-5-6 महिन्यापूर्वी कीर्तन सेवेचं आयोजन त्यांनी केलं आणि वाल्मिक भाऊची धावपळ सुरूच आहे नियोजनात प्रत्येक फोनद्वारे माहिती त्यांनी माझ्यापर्यंत पोहोचवली आज स्वर्गीय विजयदादांचा हा समारोपाचा सोहळा आहे माऊली ज्ञानोबरायांनी वर्णन केलेले 2 सोहळे देहाची गावालिया जन्म मृत्यूची सोहडिया ना म्हणो नये धनंजया जिया परी आमचा जन्म झाला आई वडिलांनी आपल्या जन्माचा सोहळा साजरा केला आयुष्यभर आई वडिलांनी वडीलधाऱ्यांनी जी सेवा केली जे योगदान दिलं जो त्याग दिला जे समर्पण केलं त्या समर्पणाचा सोहळा म्हणजेच पुण्यस्मरणाचा सोहळा आहे आज स्वर्गीय विजयदादा आपल्यामध्ये नाही आहे पण ते देहरूपानं जरी नसले तरी ते आत्मरूपानं आपल्या सगळ्यांना बघतायत देवाला म्हणत असतील देवा आयुष्यभर कमावलेली माणूस की आज मला धर्म मंडपात निरोप द्यायला हजर आहे माझ्या जन्माचं सार्थक झालं माझ्या लेकरांनी फार सुंदर पद्धतीने आयोजन केलं देवा मी धन्य झालो आयुष्यभर केलेली सेवा माझी फळाला आली याचसाठी केला होता अट्टहास याचसाठी केला होता अट्टहास याचसाठी केला होता अट्टहास याचसाठी केला होता अट्टहास शेवटचा दिसा शेवटचा दिसा गोडवावा गोडवावा शेवटचा दिस गोडवावा शेवटचा दिस गोड भावा आता निश्चिंतीने पावलो विसावा आता निश्चिंतीने पावलो विसावा गोड भावा
वचनातून आमच्या जीवनातले सुखदुःखाचे प्रसंग साजरे व्हावे ही परंपरा आहे. सुख आलं तरी भजन करा, दुःख आलं तरी भजन करा, परंपरा आहे आपल्याकडे. आणि या भजनी मंडळींना मी अंतःकरणापासून वंदन करतो, कारण गावातल्या सुखदुःखाच्या प्रसंगाला ही मंडळी आवर्जून हजर राहतात. सुखाच्या प्रसंगाला तरी आपण आमंत्रित करू शकतो त्यांना, पण दुःखद घटना घडल्यानंतर ती मंडळी स्वतःहून येतात, परिवाराला वेळ देतात, त्या परिवाराचं दुःख हलकं करतात. हाच ग्राउंड लेवलचा परमार्थ आहे. विठ्ठल सुखा विठ्ठल दुखा तुकया मुखा विठ्ठल, सुख दुःख समान सकळ जीवांचा कृपाळू, ज्ञानाचा उद्बोध भक्ती प्रेमाचा कल्लोळ. म्हणून गुरुवर्य नित्य स्मरणीय सद्गुरू श्री नारायणगिरीजी महाराजांचे एक वाक्य आहे की या जगातली सगळ्यात पवित्र सेवा ही भजनच आहे. विठ्ठला 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 विठ्ठला. बोला पुंडलिक वरदा ज्ञानदेव तुझा भगवान की जय. आजच्या पुण्यस्मरणाच्या निमित्तानं कैवल्य साम्राज्य चक्रवर्ती माऊली श्रीमंत श्री ज्ञानेश्वर महाराजांचा 3 चरणाचा अभंग आपण सेवेकरता घेतला. माऊली श्रीमंत श्री ज्ञानेश्वर महाराजांनी या विश्वाला 22 वर्षे प्रासादिक रूपानं दिले. 5 प्रकारची ग्रंथ संपदा दिली. पहिली ग्रंथ संपदा श्री अमृत अनुभव, दुसरी ग्रंथ संपदा श्री चांगदेव पासष्टी, तिसरी ग्रंथ संपदा भावार्थ दीपिका ज्ञानेश्वरी, चौथी ग्रंथ संपदा अभंग गाथा, 5वी ग्रंथ संपदा हरिपाठ. विठ्ठला 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 माऊलींनी तुमच्या माझ्या संसाराला, तुमच्या माझ्या संसारातील दुःखाला शोधलं आणि त्यातलं मूळ सूत्र की जे आम्हाला संसार बंधनातनं मुक्त करणारे ते आजच्या अभंगामध्ये प्रासादिक रूपानं दिलंय. माऊली स्वतः जर पाहिलं तर माऊली योग मार्गानं जाऊन आलेत, माऊली ज्ञान मार्गानं जाऊन आले, माऊली कर्म मार्गानं सुद्धा जाऊन आले. पण तुमच्या माझ्या करता त्यांनी सगळ्यात सोपा मंत्र, सगळ्यात सोपा मार्ग आजच्या अभंगाद्वारे दिलाय. स्वतः माऊली योगी आहेत, योगीच नाही तर ज्ञानराज माझी योग्यांची माऊली, जेने निगमवल्ली प्रगट केली, जेने निगमवल्ली प्रगट केली. ज्ञानराज माझी योग्यांची माऊली, जेने निगमवल्ली प्रगट केली, जेने मावली प्रगट केली. ज्ञानराज माझी योग्यांची माऊली, जेने निगमवल्ली प्रगट केली, जेने निगमवल्ली प्रगट केली. ज्ञानराज माझी योग्यांची माऊली, जेने निगमवल्ली प्रगट केली, जेने निगमवल्ली प्रगट केली. योगी आहेत. नुसते योगी नाही तर नामदेवराय वर्णन करतात ज्ञानराज माझी योग्यांची माऊली. या जगामध्ये जेवढे योगी असतील ना त्या सगळ्या योग्यांची माऊली. बर, मग तुमच्या माझ्या करता माऊलींनी योग मार्ग सांगितलेला नाही. माऊली हरिपाठात वर्णन करतात योग याग विधी, येणे नोहे सिद्धी, वायाची उपाधी, दंभ धर्म. एखादा योग अवगत होईल पण ती उपाधी घेऊन दंभ वाढेल, अहंकार वाढेल. म्हणून योग मार्ग नाही, ज्ञान मार्ग. ज्ञान मार्ग हा उद्धाराचा मार्ग आहे. पण जी मंडळी शिक्षणापासून वंचित आहे त्यांनी ज्ञान प्राप्त करायचं कसं? माऊलींना वाटलं जी अभ्यास करणारी मंडळी आहे ती ज्ञान प्राप्त करतील, पण सर्वसामान्य वर्ग कदाचित वंचित राहू शकेल ना. ज्ञानाच्या बाबतीतही माऊलींचं वर्णन आहे ज्ञानाचा, ज्ञानाचा, ज्ञानाचा सागर, ज्ञानाचा, ज्ञानाचा,
ज्ञानाचा सागर सखा माझा ज्ञानेश्वर ज्ञानेश्वर सखा माझा ज्ञानेश्वर ज्ञानेश्वर ज्ञानाचा 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 सागर ज्ञानाचा 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 सागर ज्ञानाचा सागर ज्ञानाचा माऊली ज्ञानाचे समुद्र आहे, पण ज्ञान मार्गही माऊलींना थोडासा कठीण वाटला असावा, म्हणून तुमच्या माझ्याकरता सोपा मार्ग तो म्हणजे भक्ती मार्ग आहे. क्षेत्र कोणते असू द्या, सूत्र कळालं पाहिजे. त्या क्षेत्रातलं सूत्र कळालं ना की त्या क्षेत्रामध्ये माणूस सदैव आनंदी राहतो. गायन क्षेत्रातलं सूत्र कळालं या मंडळींना, सगळेचे सगळे भजनाला म्हटलं की कंटाळत नाही. चला कुठेही भजन असू दे, का हो नाना? आमच्या नानांनाही कंटाळा नाही, कुठेही भजन असू दे, नाना हजर आहे. मृदंग क्षेत्रातलं सूत्र आहे, सूत्र कळालं मृदंगाचा आनंद मिळतो. कला, क्रीडा, शिक्षण, कृषी, प्रत्येक क्षेत्रात सूत्र आहे. तसं ईश्वरापर्यंत पोहोचण्याचे अनेक मार्ग आहे, पण मुख्य सूत्र आजच्या अभंगामध्ये लपलेलं आहे. एक दृष्टांत सांगतो ना, अभंगाच्या पहिल्या चरणात प्रवेश करतो. जुना काळ होता, एका साहेबांकडे रॉकेल राजदूत होते. 4ला 1 मिक्स, 4 रॉकेल 1 पेट्रोल. 5 लिटर टाकलं ना, थेट भाद्रा मारुती रिटर्न व्हायची गाडी. पण गरम आहे तोपर्यंत पळवा, एकदा शांत थंड झाली की मग ती ओळख देत नसायची. साहेबांकडनं दुपारच्या वेळी गाडी बंद पडली, अर्धा किलोमीटर लोटली. रस्त्याच्या कडेला एक गॅरेज दिसलं. त्या गॅरेजवर एक छोटा मुलगा बसलेला होता. साहेबांनी आवाज दिला, ए अरे फिटर आहे का? त्या मुलाने खुणावलं, ते जेवायला गेलेले. किती वाजता येतील? 5 वाजता. तेव्हा वाजला होता 1:30. साहेब म्हणे, अरे मला 5 वाजेपर्यंत थांबायला वेळ नाही ना, गाडी रिपेअर करायची होती रे. मुलगा म्हणे, गॅरेजवर आणा गाडी, मी रिपेअर करून देतो. मुलगा पळत गेला, गॅरेजमधून एक पाना आणला, गाडीचं निरीक्षण केलं आणि एक नट होता, तो नट आवळून दिला. नॉर्मल आवळला आणि साहेबांना म्हणजे गाडी चालू होईल बघा आता. साहेबांनी किक मारली, गाडी चालू झाली. साहेब खुश झाले, हुशार आहे तू. किती पैसे झाले तुझे? 10 रुपये. साहेब म्हणे, जास्त झाले 10 रुपये, 2 रुपये घेणार आहे. नट आवळायचे 2 रुपये असतात, 2 रुपये घे ना. मुलगा म्हणे, नाही दिले तर 10 रुपये द्या, नाही तर 2 तुमचे तुम्हालाच राहू द्या म्हणे. मला 10 रुपयेच पाहिजे, माझ्या कामाचे ते. साहेब म्हणे, अरे जास्त पैसे घेतो तू, हिशोब कसा लावला? नट आवळायचे 2 रुपये, एवढे पैसे घेतात का 10 रुपये? मुलगा म्हणे, नट आवळायचे 2च रुपये असतात, पण कोणचा नट आवळायचा त्याचे 8 रुपये असतात. आता सिद्धांत सांगतो, ईश्वरापर्यंत पोहोचण्याकरता अनेक मार्ग आहे. तसे गाडीला कंपनीनं दिलेले अनेक स्क्रू आहे, नट आहे. ते सगळे नट सेपरेट पाहायची गरज नाही. जो नट गाडी चालू करणार आहे ना, तो कळाला म्हणजे सूत्र सापडलं. मग ईश्वरापर्यंत पोहोचण्याचे अनेक मार्ग आहेत. त्या मार्ग जाऊच नका, आपल्याला कठीण आहेत ते मार्ग. मोडून या वाटा सूक्ष्म दुस्तर, केला राज्य भारत चाले ऐसा. संतांनी सूक्ष्म आणि सूक्ष्म अभ्यास करून तुमच्या माझ्याकरता सोपा मार्ग आणि बीज मंत्र दिला, तो माऊलींनी अभंगाच्या पहिल्या. राम कृष्ण नामे हे दोन्ही साजे रे, राम कृष्ण नामे हे दोन्ही साजे रे, राम कृष्ण नामे हे दोन्ही साजे रे.
राम कृष्ण नामे हे दोन्ही साजे रे राम कृष्ण नामे दोन्ही साजे रे राम कृष्ण नामे दोन्ही साजे रे राम कृष्ण नामे हे दोन्ही साजे रे राम कृष्ण नामे हे दोन्ही साजे रे हृदय मंदिरी स्मराकारे हृदय मंदिरी स्मराकारे आपोली आपण करावे सोडवण आपोली आपण करावे सोडवण हे हृदय मंदिरी स्मराकारे हृदय मंदिरी स्मराकारे आपोली आपण करा सोडवण आपोली आपण करा सोडवण राम कृष्ण नामे हे दोन्ही अक्षरे राम कृष्ण नामे हे दोन्ही अक्षरे हे राम कृष्ण नामे हे दोन्ही साजिरी राम कृष्ण नामे हे दोन्ही साजिरी हृदय मंदिरे स्मराकारे हृदय मंदिरे स्मराकारे हृदय मंदिरे स्मराकारे आपोली आपण करा सोडवण आपोली आपण करा हृदय मंदिरे स्मराकारे हृदय मंदिरे स्मराकारे हृदय मंदिरे स्मराकारे आपोली आपण करा सोडवण आपोली आपण करा सोडवण वा रामकृष्ण नामे हे दोन्ही साजिरी हृदय मंदिरी स्मराकारे राम आणि कृष्ण ही दोन नावं साजिरी आहेत गोड आहेत आपण विचारू माऊलींना बाकीचे नावं आहेत भगवंताचे ते नावं गोड नाही आहेत का साजिरी नाही आहेत का विष्णू सहस्रनामामध्ये किती नावं आहे मग ती नावं नेमकं साजिरी नाही आहेत का ऐका हीच दोन नावं का साजिरी आहेत त्याचं कारण भगवान प्रभू रामचंद्रजींचा आणि भगवान श्रीकृष्ण परमात्म्यांचा जो अवतार आहे तो पूर्ण अवतार शास्त्रामध्ये मानला गेला प्रामुख्याने भगवंताचे अवतार कार्य हे 6 प्रकारांमध्ये अंश 1 अंशांश 2 आवेश 3 कला 4 पूर्ण 5 आणि परिपूर्ण 6 विठ्ठल 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 या 6 प्रकारांमध्ये एवढे 2 जे अवतार आहेत ते पूर्ण अवतार आहेत दुर्जनाचा येणे करुणी संहार पूर्ण अवतार रामकृष्ण भगवान प्रभू रामचंद्रजींचा अवतार कार्य आहेत आणि हे अवतार कार्य मर्यादा पुरुषोत्तम एक वचनी एक बाणी एक तत्वे हे अवतार कार्य दाखवत आहेत म्हणून गुरुवर्य बाबा सांगायचे भगवान प्रभू रामचंद्रजींच्या चरित्राचं आचरण करा आणि भगवान श्रीकृष्ण परमात्म्यांच्या चरित्राचं उच्चारण करा याच्यामध्ये मिस मॅचिंग नको आचरण करायचं भगवान प्रभू रामचंद्रजींचं चरित्र उच्चारण करायचं भगवान श्रीकृष्ण परमात्म्यांचं चरित्र का तर भगवान श्रीकृष्ण परमात्म्यांचं चरित्र आपल्या डोक्याच्या बुद्धिमत्तेच्या कक्षाच्या पलीकडचं चरित्र आहे तर भगवान श्रीकृष्ण परमात्मा जगाचे मालक आहे पण त्यांनी कळू दिलं नाही नेमकं मी कोण आहे कोणी म्हणायचं यशोदेचा कोणी म्हणायचं देवकीचा गवळणी म्हणायचं माझा गोपाळ म्हणायची माझा नेमकं कोण आहेत परमात्मा कळू दिलं नाही त्यांनी आणि सगळ्यांमध्ये राहिले पण अलिप्त जडी कमळ जैसे या बोधावर आरूढ होते सत्य संसार सकळ अलिप्त जडी कमळ जैसे ज्याला शास्त्रामध्ये पद्मपत्र मीमांबसा असं म्हणतात मग मी व्यवहारी असे न वर्तता वर्ता जीवी जळात पद्मापारी
भगवान श्रीकृष्ण परमात्मा गोकुळात राहिले पण अलिप्त कसे. तुका म्हणे नटधारी भोग भोगोनी ब्रह्मचारी नवल केवडे केवडे नकळे कानोबाचे थोडे ब्रह्मचारी नवल केवडे केवडे नकळे कानोबाचे थोडे ब्रह्मचारी नवल नटधारी भोग भोगुनी ब्रह्मचारी नवल केवडे केवडे नकळे कान्होबाचे कोडे. आपल्या बुद्धिमत्तेच्या पलीकडचं चरित्र आहे. म्हणून गुरुवर्य बाबा सांगायचे श्रीकृष्ण परमात्म्यांचं चरित्र ही डोकं लावण्याची जागा नाही, डोकं ठेवण्याची जागा आहे. विठ्ठला विठ्ठला विठ्ठला. ही दोन्ही नावं साजिरी आहेत. आपल्या हृदयरूपी मंदिरामध्ये नित्य स्मरण करा. मंदिर, हृदयाला मंदिर बनवा. कसं? मंदिर या शब्दाचा भाव आहे. हा शब्द मोकळा करू आपण. म दी आणि र. म मंगलता, दी दिव्यता आणि र रम्यता. विठ्ठल विठ्ठल मंगलता. आपलं जीवन आनंदी ठेवा. एखादा अडचणीत असेल त्याला मदत करा, समाधान वाटेल. एखाद्याला अन्न मिळालं नसेल त्याला अर्धी चतकोर भाकरी द्या. अंतःकरणाला जी अवस्था प्राप्त होती तिला मंगलता म्हणतात. एखादं लय अडचणीत आहे, शेवटचं पाणी येईन मग आता कांदे वाळून चालले, त्याला पाणी देऊन टाका. भगवंत तुमची जबाबदारी पुढची घेणार. घेणार म्हणजे घेणार. याला मंगलता म्हणतात. हो, माणसांनी माणसाची माणसाप्रमाणे वागणं, माणसाच्या आनंदात सहभागी होणं, माणसाच्या दुःखात सहभागी होणं मंगलता आहे. श्रीमद भागवतातलं एक वाक्य है, आदमी को अपने दुख से ज्यादा औरों के सुख का ज्यादा दुख होता है. श्रीमद भागवतातलं वाक्य, आदमी को अपने दुख से ज्यादा औरों के सुख का ज्यादा दुख होता है. आजची परिस्थिती अपवादात्मक बोलतो. माणसं जास्त त्रास करून घेतात. कधी? स्वतःच्या दुःखाचं नाही, इतरांच्या सुखाचा. तिकडं 5 एकरची खरेदी होऊ द्या, इकडं जेवणच बंद करते. काही काही जेवणच गोड लागत नाही म्हणतात. आता त्यांचा आनंद आहे, होऊ द्या ना आनंद. त्यांच्या आनंदात सहभागी व्हा. मेल्यानंतर खांदा द्यायला सगळेच पुढे येतात. ऐका बरं का, गेल्यावर सगळे म्हणतात माणूस लय चांगला होता. मेल्यानंतर खांदा द्यायला सगळेच पुढे येतात, पण जिवंतपणी नियती पुढे हातबल झालेल्या माणसाला जे 2 हात मदत करतात ते माझ्या पांडुरंग परमात्म्याचे 2 हात असतात. गेल्यावर सगळेच म्हणतात माणूस चांगला होता, पण तो गेलेला राहिला नाही ऐकायला आता माणूस चांगला होता. हो, गेल्यानंतर चांगलं म्हणणं ही प्रथा आहे आणि जिवंतपणी नाव ठेवणं ही व्यथा आहे. विठ्ठला 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 मंगलता आहे. प्रत्येकाने आनंदी राहा. यथाशक्ती जशी मदत करता येईल तशी इतरांना मदत करा. आधार द्या. माणसं खचून चालले ते मानसिक स्थितीमुळे खचून चालले. परिस्थिती सगळ्यांची श्रीमंतच आहे आता. आज तर प्रत्येक जण मजबूत झाला परिस्थितीनं, पण मनस्थितीनं कमजोर झालेलं आहे. त्याला आधार देणं, त्याला धीर देणं हीच मंगलता आहे. दिव्यता, भगवंताच्या सृष्टीचा स्वीकार करणं याला दिव्यता म्हणतात. भगवंताच्या सृष्टीत कधी काही घडू शकतं हे स्वीकारित राहणं त्याला दिव्यता म्हणतात. आणखीन पुढे कालाय तस्मै नमः, काळ जसं दिवस देईल तसं स्वीकारणं त्याला दिव्यता म्हणतात. माझ्या माताबहिणी बसल्या. माताबहिणींच्या जीवनामध्ये सहनशीलता खूप आहे आणि त्यांनी मी एकमेकींना आधार देत राहतात.
बाई सण केलं तर पुढं चांगले दिवस आहे, बरोबर आहे की नाही? सणशीलता अलंकार माता बहिणींकडे बघा. नाही तर त्यांचं असं आहे, आता आपण सगळे भोजन प्रसाद करतो, आपल्याला भोजन प्रसाद ते बनवतात, पण त्यांनी बनवलेला भोजन प्रसाद बऱ्याचदा त्यांच्या पंक्तीपर्यंत शिल्लकच राहत नाही. असं बऱ्याचदा घडतं. आमरस असेल तर आपण आग्रह करू करू एकमेकांना आमरस देतो, पण त्यांच्या पंक्तीपर्यंत आमरसाने निरोप घेतलेला राहतो, आम्ही जातो. त्यांच्या पंक्तीपर्यंत सगळे मिष्टांना संपतात, पण कधी तक्रार नाही. सहनशीलता आहे. आणि जी माणसं सहन करतात ना, भविष्यात ती नक्कीच मोठे होत असतात. हो, पेशन्स, सहनशीलता. आलेल्या परिस्थितीला सांभाळून राहणं, सामावून घेणं. ज्येष्ठ मंडळी बसली तिथं, ते सांगतात दिवस कधीच कोणाचे बसून राहत नाही, दिवस हे बदलत राहतात. प्रयत्न करणाऱ्याला एक ना एक दिवस नक्कीच सुखाचा आनंदाचा दिवस पाहायला मिळतो. कोणी दिवसी बैसोनी हाती भरा, कोणी दिवसी पालकी सुभेदार, कोणी दिवसी पायाचा चाकर, चालत जा समयाची सादर भावे, समयाची सादर भावे, समयाची सादर भावे, समयाची सादर भावे. देव ठेविला तैसे राहावे, देव ठेविला तैसे राहावे. समयाची सादर भावे, समयाची सादर भावे, समयाची सादर भावे, समयाची सादर भावे, सादर भावे. आपल्या अंतःकरणात दिव्यता ठेवा, मंगलता, दिव्यता आणि रम्यता. चांगल्या वाईट दिवसांमध्ये रममान राहा. तुका म्हणे ठेवी तैसे आम्ही राहो त्याच्या इच्छे. रममान राहा, चांगल्या विचारांच्या संगतीत राहा. मी नेहमी सांगत असतो, माणसाच्या जीवनामध्ये सल्लागार चांगला असावा, संगती चांगली असावी. माणसाच्या जीवनामध्ये सल्लागार चांगला असावा. सल्लागार असा नसावा की ज्याचा सल्ला ऐकल्यावर माणूस गार व्हावा आणि त्याने लगेच पाण्याचा जार पाहावा. कैकेयीने मंथरेचा सल्ला घेतला, रामायण घडलं. दुर्योधनाने शकुनी मामाचा सल्ला घेतला, महाभारत घडलं. अर्जुनाने माझ्या भगवान श्रीकृष्ण परमात्म्यांचा सल्ला घेतला, युद्धात विजय प्राप्त झाला. सल्लागार, चांगले विचार आपल्या सोबत ठेवा, चांगले माणसं आपल्या सोबत ठेवा. जसं ज्वारी नसलेली कणस, गर नसलेली फणस आणि चांगली विचारधारा नसलेली माणसं ही कोणाच्याच कामाची नसतात. विठ्ठल विठ्ठल विठ्ठल. हृदयरूपी मंदिरामध्ये नित्य स्मरण करा. कोणी नित्य स्मरण केलं, महाभारती युद्धामध्ये एक योद्धा होऊन गेले, ज्यांचं नाव बर्बरिक. पांडव वनवासात होते. कोण होते बर्बरिक? पांडव वनवासात होते. भीमदादांचा विवाह झाला हिडिंबा माते बरोबर. त्यांना सुपुत्र झाले घटोत्कच. घटोत्कचांचा विवाह झाला मोरली माते बरोबर. त्यांना सुपुत्र झाले बर्बरिक. बर्बरिक हे मातृभक्त होते, भगवान भोले बाबाचे भक्त होते. बर्बरिकांनी अनुष्ठान केलं. ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय. कैलास राणा शिवचंद्रमौळी, फणींद्र माता मुकुट झळाळी. कारुण्य सिंधू भव दुःखारी, तुझ वीन शंभो मज कोण तारी. ओ
शिवाय ओम नमः शिवाय. भगवान भोले बाबांनी त्यांना 3 बाणाचं वरदान दिलं. बर्बरिकांना खूप आनंद झाला. 3 बाण कोणते? पहिला बाण ज्यांच्यावर रोखला ते स्थिर होणार, दुसरा बाण ज्यांच्यावर रोखला ते नष्ट होणार, आणि तिसरा बाण जे राहिलेले ते नष्ट करू शकतात. या सृष्टीचं महाप्रलय होईल असं वरदान मिळालं. पण बर्बरिकांच्या आईने विचार केला की बाळा, हे वरदान घेऊन तू काय करणार आहे म्हणे. देवाच्या सत्तेत वापरायचंय की वरदान. आतापर्यंत देवाच्या सत्तेमध्ये ज्यांनी ज्यांनी विरोध केला देवाच्या सत्तेला ते थांबलेले नाहीये. भस्मासूर पहा, हिरण्यकश्यपू पहा, रावण पहा, कंस पहा, ते थांबले नाही म्हणे बाळा. हे वरदान तुझ्या कामाचं नाही. मग आई आता काय करू? आई म्हणे एक करायचं, जे अडचणीत आहे, जे दुःखात आहे, जे संकटात आहे, त्यांच्या बाजूने तू वरदान वापरायचं. बाकी दुसऱ्यांच्या बाजूने नाही. की जे कधीच सुखाचे दिवस पाहत नाही, जे संकटात आहे, अडचणीत आहे, विवंचनेत आहे, अशी मंडळी तुझ्यापर्यंत आली ना, तुझं दर्शन झालं ना, की त्यांच्या जीवनामध्ये आनंद प्राप्त होईल असं वरदान मी तुला देते. आईने वरदान दिलं. पण हे महात्मा युद्धाच्या अगोदर येऊन बसले आणि 3 बाणाचं वरदान प्राप्त आहे हे भगवान श्रीकृष्ण परमात्म्यांना माहिती आहे. भगवान श्रीकृष्ण परमात्म्यांनी युद्धाच्या आदल्या दिवशी येऊन पाहिलं. जागेची पाहणी करावं लागते. आदल्या दिवशी पाहिलं, बर्बरिक तर येऊन बसले, पण यांना 3 बाणाचं वरदान आहे. आणि हे 3 बाणाचं वरदान जर युद्धात वापरलं गेलं तर युद्धामध्ये विस्कळीतपणा येईल. बरं, हे हारणाऱ्यांच्या बाजूने थांबणारे. मग एका दिवशी कौरव हारायला लागतील, हे तिकडून जातील. पुन्हा दुसऱ्या दिवशी पांडव हारायला लागतील, हे पुन्हा तिकडून येतील. विस्कळीतपणा आहे ना, त्यापेक्षा यांना थांबू आपण. भगवान श्रीकृष्ण परमात्म्यांनी ब्राह्मण गुरुजीचा वेश धारण केला आणि बर्बरिकांच्या समोर येऊन उभे राहिले. ओम भवती भिक्षाम देही. बर्बरिकांनी ओळखलं, तपस्वी येते ते म्हणे ब्राह्मण गुरुजी आहेत पण जगाचा मालक आहे. काय भिक्षा देऊ गुरुजी बोला. त्यावेळी ब्राह्मण गुरुजी म्हणे मी जी भिक्षा मागणार आहे ती तुम्ही देणार असाल तर द्या, नाही तर माघार घ्या. बर्बरिक म्हणे तुम्ही जे मागाल ते मी देतो ना, मागा. ब्राह्मण गुरुजी म्हणे मला तुमचं शीर दान द्या. शीर दान द्यायचं, माझ्या समोरच कापायचं ना, असं दान ठेवून द्यायचं. बर्बरिक म्हणे देतो, पण एका अटीवर. कोणती अट? म्हणे मला हे युद्ध डोळ्यांनी पाहायचंय. तथाच तलवार हातात घेतली. बर्बरिकांनी शीर कापलं, ठेवलं खाली. वरदाने युद्ध डोळ्यांनी पाहायचे. डोळ्यांनी युद्ध पाहू लागले. पुढे पांडवांचा विजय झाला. भगवान श्रीकृष्ण परमात्मा ब्राह्मण गुरुजी बनून परत आले आभार मानण्याकरता. बर्बरिकांच्या समोर हात जोडले देवानं. ब्राह्मण गुरुजीचे हात जोडलेली अवस्था, डोळ्यामध्ये पाणी असलेली अवस्था बर्बरिकांनी पाहिली. बर्बरिक म्हणे गुरुजी मी तुम्हाला पहिल्याच भेटीत ओळखलेलं आहे. तुम्ही ब्राह्मण गुरुजी नाही, तुम्ही जगाचे मालक आहे. आणि तुमच्या डोळ्यात पाणी येऊ नये आमच्या करता. आम्ही सामान्य सेवक आहोत, आम्ही जीव मात्र आहोत, आम्ही पामर आहोत. तुम्ही जगाचे मालक आहे. तुम्ही आमच्या करता रडावं, डोळ्यात पाणी यावं, हात जोडावे, हे तुमच्या वैभवाला शोभत नाही देवा. त्यावेळी भगवंताचे शब्द आहे, अनेक दान देणारे महात्मे पाहिले, पण तुमच्यासारखा दान देणारा महात्मा या त्रैलोक्यात मी पाहिलं नाही. तुम्ही शीर दान द्या म्हटल्याबरोबर शीर दान दिलं. तुम्हाला भीती नाही वाटली का? त्यावेळी बर्बरिकांचं वाक्य. बर्बरिक म्हणतात प्रभू सगळं जग तुमच्या समोर हात जोडून उभं आहे आणि जगाचा मालक माझ्या समोर, जग ज्याच्या समोर उभं आहे तो मालक माझ्या समोर हात जोडून उभा राहिला. माझ्या जन्माचं सार्थक झालं की जग ज्याच्यामुळे आनंदी आहे तो परमात्मा माझ्या समोर दान मागायला आला. हा जन्मच त्याच्या चरणी मी समर्पित केला. माझं जीवन धन्य झालं. बर्बरिकांनी देवाला नमस्कार केला. देवाने पुढं सांगितलं आजपासून तुम्हाला बर्बरिक नावानं कोणी ओळखणार नाही. आजपासून मी माझं नाव तुम्हाला देतो श्याम. आणि ज्या गावात चमत्कार घडला ते राजस्थान मधलं खाटू हे गाव आहे. हरे के सहारे खाटू श्याम बाबा हमारे. अंधेरों की नगरी से
कैसे मैं पार जाऊं, शाम अब लेने आजा, हौसला हार न जाऊं। हो शाम आजा, तीनों बाण के धारी, तीनों बाण चलाओ ना, मुश्किल में है दास तेरा, अब जल्दी आओ ना। तीनों बाण के धारी, तीनों बाण चलाओ ना, मुश्किल में है दास तेरा, अब जल्दी आओ ना। हारे के सहारे मेरे, हारे के सहारे, हारे के सहारे मेरी हर हराओ ना। तीनों बाण के धारी, तीनों बाण चलाओ ना, मुश्किल में है दास तेरा, अब जल्दी आओ ना। तीनों बाण के धारी, तीनों बाण चलाओ ना, मुश्किल में है दास तेरा, अब जल्दी आओ ना। कृष्ण को जिसने दान दिया, उस दानी के आगे, हमने सुना तेरा नाम लिया से सब संकट भागे। कृष्ण को जिसने दान दिया, उस दानी के आगे, हमने सुना तेरा नाम लिया से सब संकट भागे। हम सबकी विपदा को बाबा, बाबा, हम सबकी विपदा को बाबा आग लगाओ ना। तीनों बाण के धारी, तीनों बाण चलाओ ना, मुश्किल में है दास तेरा, अब जल्दी आओ ना। ओ तीनों बाण के धारी, तीनों बाण चलाओ ना, मुश्किल में है दास तेरा, अब जल्दी आओ ना, अब जल्दी आओ ना, अब जल्दी आओ ना। परमात्मा आहे, परमात्म्याला अंतःकरणामध्ये धारण करणारा महात्मा म्हणजे श्याम बाबा आहेत. हरे के सहारे खाटू श्याम बाबा हमारे. आपण जर भजन केलं तरच आपल्याला समाधान मिळेल, आपला उद्धार होईल. कारण सगळे काम आपण इतरांकडनं करून घेतो, सगळे काम इतरांकडनं करून घेतो, फक्त जेवणाचं काम आपलं आपल्याला करावं लागतं. असं झालं कधी का अमुक एक माणूस आहे त्याला जेवायलाच वेळ नाही, त्यानं 2 रोजंदार ठेवले जेवायला. एक जण सकाळी जेवतो 500 रुपये त्याला, आणि एक जण संध्याकाळी जेवतो 500 रुपये त्याला. असं आहे का? किती व्यस्तता असू द्या, जेवण तर आपल्याला आपलं करावं लागतंय. बरोबर आहे की नाही? हा, आपण जेवण केलं आपल्याला जीवन मिळेल, तसं भजन आपलं आपल्यालाच करायचंय. आपण भजन केलं आपला उद्धार होईल. अभंगाचं दुसरंच आपुली आपण करा सोडा बाल, 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 आपुली आपण करा सोडा आपुली आपण करा सोडा बाल, आपुली आपण करा सोडा आपली आपण करा सोडा, आपुली करा सोडा बन, संसार बंधन संसार
सोडा बेगी विठोबार कुमार जय जय विठोबार कुमार विठोबार कुमार जय जय विठोबार कुमार विठोबार कुमार विठोबार कुमार विठोबार कुमार जय विठोबार कुमार विठोबार कुमार कुमार जय जय विठोबार कुमारी विठोबार कुमार हरे विठोबार कुमार हरि जय जय हरि जय 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 विठोबार कुमारी जय जय विठोबार कुमारी विठोबार कुमाई जय जय विठोबार कुमार हरि जय जय हरि जय जय हरि जय जय विठोबार कुमारी विठोबार कुमाई विठोबार कुमारी विठोबार कुमाई विठोबार कुमार कुमाई विठोबार कुमार कुमाई विठोबार कुमार विठोबार कुमाई विठोबार कुमाई आपुली आपण करा सोडवन संसार बंधन तोडावेगी संसार बंधनातून स्वतःला मुक्त करणं म्हणजे जन्म आणि मृत्यूचा प्रवास थांबणं त्याकरता रामकृष्ण नामे ही दोन्ही साजिरी हृदय मंदिरी स्मराकारे आपुली आपण करा सोडवन संसार बंधन तोडावेगी कैवल्य साम्राज्य चक्रवर्ती माऊली श्रीमंत श्री ज्ञानेश्वर महाराजांना विचारलं की माऊली तुम्हाला नामस्मरणाचा अनुभव आहे का तर माऊलींनी तो अनुभव नोंदवला अभंगाचं शेवट ज्ञानदेवा ध्याने राम कृष्ण माळा ज्ञानदेवा ध्याने राम कृष्ण माळा देवा ध्याने राम कृष्ण माळा ज्ञानदेव ध्यान रामकृष्ण माळा हे ज्ञानदेवा ध्याने कृष्ण माळा ज्ञानदेवा ध्याने राम कृष्ण माळा देव ध्यान रामकृष्ण माळा ज्ञानदेव ध्यान रामकृष्ण माळा हे हृदयी जिवाळा श्री मूर्तिराया हृदयी जिवाळा श्री मूर्तिरया हृदयी जिवाळा श्री मूर्तिरया पुली आपण करा सोडवण आपुली आपण करा सोडवण जिव्हाळा श्री मूर्तिरया हृदयी जिव्हाळा श्री मूर्तिरया हृदयी जिव्हाळा श्री मूर्तिरया आपुली आपण करा सोडवण आपुली आपण करा सोडवण संसार बंधन तोडावे संसार बंधन संसार रे रे ना संसार 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 संसार
महाराज वा वा हे रे रा रे रा हे रे रा रे 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 ना संसार बंधन करवेगी वा नाना संसार बंधन 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 जोडावेगी संसार बंधन तोडावे संसार बंधन तोडावेगी संसार बंधन संसार बंधन तोडावे संसार बंधन तोडावे संसार बंधन तोडावे आपुलिया पारा करा सोडव आपुलिया ज्ञानेश्वर मावली ज्ञानराज मावली तुकाराम ज्ञानेश्वर मावली ज्ञानराज मावली मावली ज्ञानेश्वर मावली ज्ञानराज माऊली तुकाराम ज्ञानेश्वर मावली ज्ञानराज मावली तुकाराम ज्ञानराज माऊली तुकाराम ज्ञानेश्वर मावली ज्ञानराज मावली तुकाराम कैवल्य साम्राज्य चक्रवर्ती माऊली श्रीमंत श्री ज्ञानेश्वर महाराजांच्या अभंगावर झालेली चिंतन सेवा स्वानंद सुखनिवासी नित्यस्मरणीय सद्गुरू श्री नारायणगिरीजी महाराज यांची कृपा परमश्रद्धेय महंत गुरुवर्य
स्वामी रामगिरीजी महाराज पीठाधीश श्री क्षेत्र गोदावरी धाम पेठ सरला यांचा आशीर्वाद, गुरुवर्य बाबांच्या कृपेनं प्राप्त झालेली सेवा आणि सेवेतलं पुण्य स्वर्गीय पिताश्रींच्या चरणी समर्पित करतो. आजच्या कीर्तन सेवेचा योग आदरणीय वाल्मिक भाऊ पोपसे पाटील यांच्या प्रेमास्तव सेवेचा योग आला. आदरणीय अरुण भाऊ गमे पाटील, विश्वस्त वाघई माता देवस्थान ट्रस्ट श्री क्षेत्र निमगाव खैरी, अरुण भाऊंच्या आग्रहास्तव, वाल्मिक दादाच्या आग्रहास्तव आजच्या सेवेचा आलेला हा योग आहे. सेवेकरता उपस्थित समस्त भजनी मंडळ श्री क्षेत्र गोंडेगाव, समस्त भजनी मंडळ श्री क्षेत्र निमगाव खैरी आणि आमची सर्व गुणीजन महाराज मंडळी, सर्वांच्या प्रति अंतःकरणपूर्वक कृतज्ञता व्यक्त करतो. समोर बसणारी सर्व पाहुणे मंडळी, गावातील ज्येष्ठ मंडळी, मित्र परिवार, माझ्या माता बहिणी, आपणही या परिवाराच्या दुःखामध्ये सहभागी झालात त्याबद्दल आपल्या सगळ्यांप्रती कृतज्ञ भाव व्यक्त करतो. आलेल्या सर्वांनी भोजन प्रसाद घ्या आणि मगच जा अशी सर्वांना पोपसे पाटील परिवाराच्या वतीने विनंती करतो आणि थांबतो. विठ्ठल जय जय विठ्ठल, जय विठ्ठल जय जय विठ्ठल. हा बोलिलेले कोरे वेडी वा कोरे उत्तर क्षमा अपराध नाही उच्चारला अधिकार मिळाला. क्षमा अपराध बामणे जाने सोरा रथ पाय वैती